दिल्लीच्या रस्त्यावर खूप दिवसापासून काही विद्यार्थी आंदोलन करत आहे। ना त्यांच्या हातात शस्त्र आहे ना दगड आहे, फक्त प्रश्न आहे, तुमच्याकडे एवढी यंत्रणा असून तरी पेपर का फुटतो, भरती वेळेवर का होत नाही आणि आवाज उठवला तर उत्तर लाठ्यांनी का दिलं जातात। मग आंदोलन होतं, पोलीस कारवाई होती, लाठ्या चालल्याचे आरोप होतात, पोलीसही त्यांचे जवान जखमी झाल्याचं सांगतात आणि या सगळ्यात काही विद्यार्थी न्यायाच्या शेवटच्या आशेने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात। कारण लोकशाहीत जर शेवटचा विश्वास कुठे असेल तर तो न्यायालयावर असतो। मग सुनवाई दरम्यान जे घडलं त्याची चर्चा आता संपूर्ण देशात सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं, माय लॉर्ड, एकदा हा व्हिडिओ पहा, दिल्लीच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं ते यात दिसेल। मात्र खंडपीठाच्या न्यायमूर्तीकडून उत्तर आलं, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही, आमच्याकडे त्यासाठी वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका। बस एवढ्यातच काही वाक्यांनी एक नवी चर्चा सुरुवात झाली। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात मराठी पॉडकास्ट। पण ही गोष्ट फक्त एका दिवसाची नाही, या सर्वाची सुरुवात काही महिन्यापूर्वी झाली होती। 15 मे 2026 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यांनी देशभर चर्चा झाली। सोशल मीडियावर असा दावा व्हायरल झाला, काही विद्यार्थ्यांना बेरोजगार आणि तरुणांना कॉकरोच म्हटलं गेलं। त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की त्यांचा उद्देश बेरोजगार तरुण नव्हता, तर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून व्यवस्था फसवणाऱ्यांचा होता। पण तोपर्यंत हा शब्द लाखो विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेला। याच मुद्द्यावरून विद्यार्थी कार्यकर्ते अभिजित दिपके आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली। हळूहळू हा प्रश्न एका शब्दाचा राहिला नाही, तो विद्यार्थ्यांचा सन्मानाचा बनला। त्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं। विद्यार्थ्यांची मागणी होती की शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आंदोलन वाढत गेलं, संसदेकडे मोर्चा निघाला, दिल्ली पोलिसांनी बॅरिगेट उभारले। पोलिसांचं म्हणणं आहे की जमावाने निर्बंध मोडले आणि पोलिसावरही हल्ला झाला, तर आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुरांचा वापर करण्यात आला आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले। या घटनेची अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हेच व्हिडिओ पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तातडीची सुनवाई नाकारण्यात आली। इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्वाचं आहे, न्यायालयाने याचिका फेटाळलेली नाही, तातडीने सुनवाई देण्यास नकार दिला आहे। म्हणजे प्रकरण संपलेलं नाही, ते पुढील न्यायालयीन प्रक्रियेनुसार चालणार आहे। पण या घटनेनंतर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आजच्या काळात अनेक गुन्हे, अपघात आणि पोलीस कारवाई पहिले पुरावे मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद होतात। मग अशा व्हिडिओकडे तातडीने पाहायला हवे का, की न्यायालयीन प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, यावर मतभेद असू शकतात। एक बाजू म्हणते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न असेल तर अधिक तत्परता अपेक्षित होती। दुसरी बाजू म्हणते न्यायालयाला भावना नाही तर संविधान आणि कायद्यावर चालतं, त्यामुळे प्रत्येक प्रकरणाला त्याचा क्रम असतो। पण या सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रश्न कोणाचा आहे, तो त्या लाखो विद्यार्थ्यांचा जे आजही स्पर्धा परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करत आहे। त्यांना राजकारण नको आहे, त्यांना प्रसिद्धीही नको आहे, त्यांना फक्त एवढंच हवं आहे की परीक्षा प्रामाणिक व्हावी, भरती वेळेवर व्हावी, अन्याय झाला तर त्याचं म्हणणं कुणीतरी ऐकावं। कारण लोकशाहीची ताकद फक्त मतदानात नसते, तर ती संवादात असते आणि संवाद थांबला की प्रश्न रस्त्यावर येतात। आता या प्रकरणात पुढे सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, आंदोलनाचं पुढे काय होणार आणि विद्यार्थ्यांच्या मांडण्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा संवेदनशील प्रकरणामध्ये न्यायालयीन अधिक तत्परता दाखवायला हवी का, की न्यायालयीन प्रक्रियेलाच प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा सखोल आणि तथ्य आधारित बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।